नुकतेच नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची सोडत झाली आहे। यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील सौ सविता मारुती कॅतमवार या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास तयार आहेत। यावेळी सौ सविता मारुती कॅतमवार या माध्यमांशी बोलताना काय म्हणाले आहेत पाहूयात। नमस्कार, मी सविता मारुती कॅतमवार। मला जर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची संधी मिळाली तर मी जनतेचे प्रश्न सोडवायचे प्रयत्न करेन आणि आपल्या वसमत शहरामध्ये जास्तीत जास्त म्हणजे प्रश्न आहे तो कचऱ्याचाच आहे, तो मी सोडवायचा प्रयत्न करेन आणि लोकांच्या समस्यांचं निराकरण करण्याची मी कोशिश करेन आणि मला खात्री आहे की मी जर निवडणूक लढवली तर मी त्यात नक्की यशस्वी होईल। काल परवा नगराध्यक्ष पदासाठी वसमत नगरपालिका ही ओपन महिला म्हणून आरक्षित झालेली आहे। खरं बघितलं तर तसं बघितलं तर हिंगोली जिल्ह्यामध्येच महिला राज सुरू होणार आहे, कारण तिन्ही जागा महिलालाच गेलेल्या आहेत। तिन्ही अध्यक्षपदाच्या ज्या नगराध्यक्षपदाची जागा महिलालाच गेलेल्या ही चांगली बाब आहे आणि त्या अनुषंगाने आपण महिलांना सपोर्टच केला पाहिजे। तर माझी पत्नी सौभाग्यवती सविता मारुती कॅतमवार या पदासाठी इच्छुक आहेत आणि आम्ही पूर्ण ताकदीने शिंदे गटातर्फे जर समजा आम्हाला शिवसेनेतर्फे शिंदे गटातर्फे जर तिकीट मिळालं तर माझी पत्नी या निवडणुकीमध्ये उतरणार आहे आणि आम्ही ताकदीने लढू आणि आमची जागा नक्कीच लागेल। कारण त्याचा इतिहास असा आहे की 9 ते 10 वर्ष झालं बघितलं, मागची निवडणूक त्याच्या अगोदरची निवडणूक ही शिवसेनेचीच जागा आहे, त्यामुळे शिवसेनेला इथे स्कोप आहे आणि नक्की आम्ही ही जागा जिंकू नगराध्यक्षपदाची असा आम्हाला विश्वास आहे। जर समजा नाही, पक्षाकडून डावलण्याचा प्रश्नच नाहीये। आम्ही पक्षाकडे आजच मागणी केलेली आहे आणि ते पॉझिटिव्ह विचार आमच्याबद्दल करतील असं आम्हाला वाटतं। त्याच्यामुळे दुसरा विचार म्हणजे काय म्हणतात त्याला बी प्लॅन आमच्याकडे करण्याची गरज नाही। आम्ही ए प्लॅनवरच गॅरंटीने सांगतो की त्याच्यावरच आमचा विश्वास आहे आणि नक्की आम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ। बरोबर आहे, तुम्ही बघितलं असेल की आता 3-4 वर्ष झालं निवडणूक नाहीये आणि कसं झालेलं आहे प्रशासन ते बघितलं, कचऱ्याची काय हाल झालेले। काल परवाच आपण बघितलं की वसमतमध्ये कचऱ्याचा विल्हेवाटीचा प्रश्न आहे, त्यांना जागा मिळत नाही असं ते सांगतायत। तर माझं असं म्हणणं आहे की कचऱ्याचे प्रश्न, नालीचे प्रश्न, त्याचबरोबर आपले मालकी लावायचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर आपल्याला भाडेपट्टी नळपट्टी ही कशी लावतात त्याच्याबद्दलही आम्ही योग्य ते निर्णय घेणार आहोत, जनतेला विश्वासात घेऊ। आणि सगळ्यात मोठा प्रश्न, ठीक आहे आता पाणी पडलेलं आहे पण पाण्याचा प्रश्न गंभीर आहे वसमतमध्ये, त्याबद्दलही आमचं लक्ष राहील आणि पाण्याचा प्रश्न राहणार नाही याची मी तुम्हाला श्वासवस्ती देतो आणि ह्या प्रश्न घेऊन आम्ही जनतेमध्ये उतरणार आहोत।